शुभ सकाळ मित्रांनो, आज आहे आपला 100 डेज वर्कआउट चॅलेंजमधला 36वा दिवस. सकाळी मी उठून गरम पाणी केले, एक बॉईल करायला घेतले आणि बनवायला घेतले ओट्स खाल्लं, प्री वर्कआउट पिलो, विटॅमिनच्या गोळ्या खाऊन मी निघालो जिममध्ये. मित्रांनो, तर आज आहे आपला शोल्डर वर्कआउट. जिममध्ये पोचून थोडंसं वॉर्मअप केलं, रोटेटेड कफला ट्रेन करून मी झालो रेडी. फर्स्ट वर्कआउट मी घेतला लॅटरल रेज. त्याचे मी 3 सेट घेतले. रिपिटेशन होते 10, 12 आणि 15 आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इन्क्रीज केलं. इथं आपला मसल ट्रेन होतो मिडल डेल्टॉइड आणि सुप्रास्पिनेटस. दुसरा वर्कआउट मी घेतला अपराईट रो. याचे पण मी 3 सेट घेतले. रिपिटेशन होते 12, 15 आणि 10. इथे आपला मसल ट्रेन होतो सुप्रास्पिनेटस आणि मिडल डेल्टॉइड. त्याच्यानंतर घेतलं मी ओव्हरहेड प्रेस डंबेलने. याचे मी 3 सेट घेतले. रिपिटेशन होते 12, 15 आणि 10. इथं आपला मसल ट्रेन होतो इंटरल डेल्टॉइड आणि ट्रायसेप. मला सिटेडमध्ये जास्त हेवी वेट जात नाही म्हणून याच्यानंतर मी घेतलं स्टँडिंग ओव्हरहेड प्रेस. त्याचे पण मी 3 सेट घेतले. रिपिटेशन ठेवले होते 10, 12, 15. इथे आपला मसल ट्रेन होतो इंटरल डेल्टॉइड आणि ट्रायसेप. इथे तुम्ही सिटेडपेक्षा जास्त हेवी वेट मारू शकता. याच्यानंतर मी घेतलं फ्रंट रेज. याचे मी 3 सेट घेतले आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इन्क्रीज केलं. इथे रिपिटेशन होते 10, 12 आणि 15. इथे आपला मसल ट्रेन होतो इंटिरियर डेल्टॉइड. तुम्ही हात स्ट्रेट लाईनमध्ये ठेवून पण करू शकता, या अदरवाईज क्रॉसओव्हरच्या मशनीवरती पण करू शकता. आणि ते पण नको असेल तर तुम्ही बार घेऊन पण करू शकता. तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही ते ॲड करा. याच्यानंतर मी घेतले श्रग्स. याचे मी 3 सेट घेतले आणि प्रत्येक सेटमध्ये वेट इन्क्रीज केलं. तसे तर श्रग्स बॅकमध्ये मारले जातात कारण हा बॅकचा अप्पर फायबर आहे, पण शोल्डरमध्ये घेसाल तरी पण चालतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.